16 मार्चपासून कलर्स मराठीवर मी जिंकून घेईन सारं ही नवीन मालिका सुरू होती आहे आणि या नवीन मालिकेची नवीन जोडी आत्ता माझ्याबरोबर आहे. सो ॲक्च्युली मी इंट्रोडक्शन दोघांचं करून देणार होती, पण मला कळलं पंखासुद्धा इथे शो स्टीलर आहे. याचं खूप स्वागत तुमच्या दोघांचं. अनिकेत आणि छवी राजश्री मराठीमध्ये कसे आहात? आम्ही खूप छान. तुम्ही कसे आहात? मी एकदम कमाल आहे. तुला एवढ्या एसीतही का गरम होतं? हो, कारण मी आत्ताच खूप सुंदर परफॉर्मन्स दिला, एकदम जबरदस्त, त्याच्यामुळे जरा घाम येतोय. नवीन मालिका आहे यार, एवढे मस्त मस्त कलाकार आहेत. का सुंदर एनर्जेटिक लॉन्च सोहळा आज झालेला आहे. आणि ना असं असतं की आपण आधी कितीही काम केलं तरी जेव्हा आपलं नवीन प्रोजेक्ट येतं तेव्हा बटरफ्लाय इन स्टमक हे असतंच, राईट? आता काय नेमकी फिलिंग आहे संचित आणि जन? तू बोलतो म्हणजे मी 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 खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण एक्सायटेड ॲज इन काय होतं ना, बरेचदा वेगवेगळे मालिकांमध्ये आपल्याला वेगळ्या टाईपचे कॅरेक्टर्स करायला मिळतं. मी ॲज अन अनिकेत आणि संचित म्हणून सांगतो आहे. सो इथे ना मला असं खूप होतं की माझं जे लास्ट शोचं कॅरेक्टर होतं आणि ते जवळपास सेम होतं असं मला थोडंसं सुरुवातीपासून असं होतं की खूपच सेम झोनचं आहे किंवा सेम टाईपचं आहे. पण जेव्हा सीन करायला लागलो आणि सगळ्यांबरोबर जेव्हा भेटलो आणि सीन ज्या लेवलला डेव्हलप होत होते, मग तिथे मला ते फिगर आउट झालं की नाही हे जरा खूपच छान चाललं आहे आणि एक मजा येणार आहे बघायला. आणि लिटरली सांगतोय, वाचताना जेवढी मजा येत नव्हती आता सीन करताना इतकी मजा येते. मी खरंच खूप म्हणजे शो घेतल्यावर मला आनंद होताच की अरे वा छान शो आहे, मस्त आहे, मनवाचा शो आहे, कलर्सला आहे, भारती दय्या वगैरे वगैरे. पण सीन केल्यानंतर आणि ती एनर्जी सीनमधनं मिळाल्यानंतर ते 3x झालं आहे माझं सगळं एक्साइटमेंट की अरे खूपच छान होतं आहे, एक मस्त होतं आहे. आणि मुग्धाताई गोडबोले इतकं सुंदर लिहितात, त्याच्यामध्ये आणखी मजा येते. सो आता मी खूप एक्सायटेड आहे की आम्ही जे काही इम्प्रोवाईज केलं आहे, जे काही परफॉर्म केलं आहे ते कसं दिसणार आहे, लोकांना कसं आवडणार आहे. त्यात कलर्स खूप वेळानंतर परत एक शो लॉन्च करतं आहे. आय एम डॅम शुअर स्टोरी खूप आवडणार आहे लोकांना, खूप आवडणार आहे. जरा एक मिनिट छवीला ब्रेक देऊया. लावून घे लिपस्टिक. कधीपासून आणि प्रोमोमध्ये पण दिसतीये ही लिपस्टिक लावताना. बरं दिसते ना इकडे प्रोमोमध्ये, बघितलं ना मी. हां झाली बाबा, डन. बघू झाली का लिपस्टिक? आणि छान काय वाटतं माहिती आहे का की तू आधी जी मालिका केली होती गार्ड मुलगी, ते आता कट टू एक नॉर्मल मुलगी दिसणार आहेस तू आम्हाला. म्हणजे ती धावपळ नाही आहे, पळापळ, कपडे चेंज करा, हे करा, ते करा. माहितीच आहे की किती धावपळ व्हायची. जेव्हा इंटरव्ह्यूसाठी पण यायची तेव्हा मला वेळच मिळायचा नाही आणि असं व्हायचं अरे नीट इंटरव्ह्यूज नाही देता आला. असं काय बटरफ्लाय बाप रे, हो अगदीच. कुठलंही काम करताना सुरुवातीला ही गोष्ट असतेच, बटरफ्लाय इन स्टमक. आणि जेव्हा मला हे कॅरेक्टर समजलं किंवा जेव्हा माझी निवड झाली आणि कळलं हे कॅरेक्टर आहे छवी ही जान्हवीच्या कम्प्लिटली अपोजिट आहे. सो हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की आपल्याला असा रोल प्ले करायचा आहे. आणि मला पर्सनली सेम किंवा सेम पट्टीचे रोल करायला मजा नाही येत, कारण का आपण तेच करतो. काहीतरी वेगळं असेल तर आणखी जास्त मजा येते. आणि छवी ही तशी आहे, खूप चुलबुली आहे, खूप खटाळ आहे, पण सगळ्यांचं सगळं करणारी आहे. ती इम्परफेक्ट मुलगी आहे पण ती परफेक्ट आहे. हे मनवा मॅमने जेव्हा मला सांगितलं कॅरेक्टर काय आहे, कसं असणार आहे, तेव्हा तर मी एक्सायटेड होते. पण जसं आत्ता संचित बोलला की आम्ही जसं परफॉर्म करतोय आणि जसं आम्हाला कळतंय प्रत्येक परफॉर्मन्स वाईज की हे कॅरेक्टर काय आहे, कसं बिल्ड होतं आहे, कसं बिल्ड झालं पाहिजे, हे सगळं करताना मला खूप मजा येते. आणि भारती मॅम इतक्या मोठ्या कलाकार या सिरियलमध्ये आहेत, ज्यांची पहिली मराठी सिरियल आहे आणि आम्हाला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळते. सो आम्ही खूप लकी समजतो स्वतःला, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे. आणि त्याही खूप केअरिंग आहेत सेटवर, खूप मजा घेतात, खूप मजा करतात. सगळ्यांना खूप असं हसतं खेळतं वातावरण आहे सेटवर, ते त्यांच्यामुळेच. आणि छवी म्हणून मला सांगायला जास्त आणखी आवडेल की छवी ही फक्त छवी नाही तर छवीसोबत जान्हवीसुद्धा सगळ्यांचं मन जिंकून घ्यायला आली आहे. आणि मला असं खूप वाटतं की मी जान्हवी खूप प्रयत्न करते आणि प्रयत्न करत राहील खूप छान पद्धतीने छवी पोर्ट्रे करण्याचा. आणि आय नो किंवा मला सगळ्या टीमकडून आणि माझ्याकडून पण असा विश्वास आहे की सगळ्यांना मी नक्की जिंकून घेईन. आणि ना जसं हिने सांगितलं की ती इम्परफेक्ट आहे पण त्यातनं पण परफेक्शन आहे. अनिकेत कसं आहे? अनिकेत परफेक्ट मुलगा नाही यार, अजिबात खडूस नाही आहे, परफेक्ट आहे तो. खूपच खडूस छवीसाठी म्हणू शकतेस तू ॲट सम पॉईंट, पण अदरवाईज तो पण खूप प्रेमळ आहे, खूपच समजूतदार आहे. पण या त्याला तो जरा थोडा परफेक्ट आहे, थोडा बाहेरून शिकून वगैरे आला आहे, त्यामुळे थोडासा ब्रॉड माइंडेड तर दोघेही आहेतच. पण हां लाईक काही गोष्टी त्याला थोडा त्याच्या क्लासी आहे, थोडा स्टँडर्ड मेंटेन करतो, असं सगळं आहे. पण छवीसोबत त्याचा समाव नाहीच पटत. छवी आली की मग तो जरा
अकडून जातो, मग तो जरा खडूस होऊन जातो. पण अदरवाईज बाकी लोकांसाठी तो खूप छान आहे. कारण छवी आणि अनिकेतची लहानपणापासूनची एक वेगळीच दुश्मनी आहे. दुश्मनी आहे. म्हणजे मैत्री आहे. हो 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 आहेच ऑफकोर्स, पण एक वेगळी दुश्मनी आहे. दुश्मनी. राग आहे. म्हणजे तुला कळतंय का, म्हणजे बऱ्याच मालिकांमध्ये जनरली होतं ना हिरो हिरोईन खूप नंतर किंवा असं काही, पण इथे तसं नाहीच आहे. इथे आम्ही लहानपणापासून एकाच घरात वाढलोय. ओके. या म्हणजे आम्ही खूप छोटे छोटे होतो तेव्हापासून, राईट. हो. या सो मग मज्जा आणखी यासाठी बघायला येणार आहे लोकांना की एकत्र वाढलेत आणि पुढे आता कसं होणार आहे. एकत्र वाढलेत त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या सवयी माहिती आहेत. आणि नुसते भांडतोय आम्ही लहानपणापासून, म्हणजे आम्ही एकमेकांचा चेहरा पण बघू शकत नाही. नुसते भांडतोय. आणि पडद्यामागे पण भांडता का नाही? पडद्यामागे छान आहे सगळं. अरे ती नाही भांडत, ती फारच गोड मुलगी आहे यार. भांडत मी प्रयत्न करत असतो की ती जरा भांडेल. पहिलाच इंटरव्ह्यू. हा पण आम्हाला 3 महिने झाले अगं. हा ऍक्च्युली बघू दुसऱ्या तिसऱ्या इंटरव्ह्यू मे बी हो मे बी पण मी तिला खूप असं त्रास देत असतो, छोटं मोठं असं जरा पोक करत असतो, पण काही रिॲक्ट नाही करत ती फार. ती अशी ओके ओके हा बघून घेईन असं या झोनमध्ये असते. तुमच्या दोघांचं झालं का आईस ब्रेक? मैत्री झाली आहे का? हो, खूप छान, खूप मज्जा करतो आम्ही सेटवर सुद्धा. आणि एक अशी मैत्री झाल्यामुळे ऑफस्क्रीन आम्हाला सीन करायला पण मज्जा येते की अरे आणि याचं पण हा तर मला खरंच खूप मदत करतो आणि सांगतो ऐक ना आपण असं घेऊन बघूयात. जेन्युअनली मी याला सुद्धा बोलले की हा सांगतो आपण असं घेऊन बघूयात ना, मग हे कसं वाटेल. सो हे गिव्ह अँड टेक. किंवा मी कधी काही बोलले तर मलाही असं काही वाटत नाही आणि त्यालाही असं काही वाटत नाही की ही का मला सांगते. सो आम्ही बरोबर एकमेकांना गिव्ह अँड टेक करतो बिकॉज ऑफ आमची ऑफ स्क्रीन तशी मैत्री झाली आहे छान. आणि ती खूपच म्हणजे अशी ऑर्गॅनिकली खूप इव्हेंच्युअली खूपच लवकर झाली. म्हणजे असं त्यासाठी आम्हाला वेगळे एफर्ट्स नाही घ्यावं लागले बेसिकली. पहिल्याच भेटीत छान आहे ना पण की पहिल्या भेटीत म्हणजे शूट सुरू व्हायच्या आधीच, म्हणजे आय गेस याला लुक टेस्टला टेस्टच्याच वेळेला म्हणू शकतो. तेव्हाच आम्ही एक सीन केला, इम्प्रोवाइज सीन होता, यात स्क्रिप्ट नव्हतं. आणि त्यांनी आम्हाला म्हणलं होतं की तुम्ही ही जान्हवी, हा संचित, हॅलो चला भांडा. बस एवढंच ब्रीफ होतं, भांडा. आणि आम्ही भांडलो आणि आम्हाला काहीच नाही माहिती लाईक मागे पुढे आम्ही भांडत होतो काही पण नॉनसेन्स. फक्त एवढंच सांगितलं होतं की तू बाहेरून आलायस आणि ही इथेच राहते इंडियामध्ये. सो तो एक फक्त कॉन्टेक्स्ट दिला होता आम्हाला. बस आम्ही त्याच्या अराउंड मग भांडलो आणि आम्ही भांडतच होतो. समोरून काही ताई म्हणते हो झालं थांबा झालंय. माझ्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे भारती आचरेकर, नावातच दरार आहे, गोड आहे तशी फार, पण ती अशी बोलते पण मस्त. भीती वाटली होती का तिची सुरुवातीत? हो ऑनेस्टली, कारण भीती यासाठी की त्या व्यक्तिमत्वासाठी नाही की खूप मोठे सिनियर कलाकार आहे आणि त्यांच्यासोबत काम करायचं आहे आपल्याला. आत्तापर्यंत आपण काम करत आलो आहे, पण ज्यांना आपण लहानपणापासून टी व्हीवर पाहत आलो आहे त्यांच्यासोबत आत्ता काम करायचं आहे. आणि त्यात छवी आणि बाय्याजीचं नातं हे एक वेगळं दाखवलं आहे, खूप जास्त गोड. सो मला ना प्रत्येक सीन करताना थोडं दडपण असतं की नाही छान होऊ देत. त्यामुळे मी लिटरली सीनच्या आधी नाही, माझा सीन पाठ असला पाहिजे, काही चुकली नाही पाहिजे, मला जे सांगतात ते सगळं जमलं पाहिजे, हे होतं आमचं. आणि यामुळे आम्ही अजून जास्त परफेक्ट आणि मेहनत घेतो, परफेक्ट बनायला जातो है ना. मजा येते काम करायला. आणि त्या इतकं छान आम्हालाही सांभाळून घेतात. इवन त्या अशा मज्जा मस्करीमध्ये फटके पण मारतात आम्हाला की अरे नाही हे चुकलंय, असं नाही घ्यायचंय, असं घ्यायचंय. पण ते पण आम्ही मज्जा मस्तीमध्ये घेतो आणि खूप हसत खेळत शूट चालू आहे आमचं, त्यामुळे आणखी मज्जा येते. तुला वाटली होती भीती पहिल्या मीटिंग? हो, सुरुवातीला आय वॉज नर्वस की आता कसं, कारण होतंच. आणि ते होतं की आता एवढ्या मोठ्या आर्टिस्ट आहे, खूप सीन करायचं आहे, असं नाही की 1-2 दिवसाचं शूट आहे, नाही 1-2 वर्ष खूप लॉंग टर्म शूट आहे. सो आता कसं होणार आहे, कसं ट्युनिंग, काय आता स्वभाव नाही माहिती काय कसं. पण तसं काही झालं नाही समाव. जसं जान्हवी म्हणाली ना की ह्युमन म्हणून कोणाची तशी भीती वाटत नाही. ॲज अन ॲक्टर आपण आपल्यामुळे त्यांना कुठला त्रास नको व्हावा किंवा आपल्यामुळे सीन नको हे व्हावं, कारण प्रेशर असतं. कारण हे जितके पण जुने सिने आर्टिस्ट आहेत हे खूप चोख असतात त्यांच्या कामात. आणि म्हणून ते आज या वयात पण म्हणजे बायाजीचं म्हणजे भाजीचं ओरिजिनल वय 75च्या पण वरती आहे, 79-78 आहे ती. आणि आताही ती या एनर्जीने आणि याने काम करते. सो मध्ये आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्यामुळे काही नको. त्यामुळे आपल्याला डायलॉग्स, आपल्याला मूड सगळं सेट आपल्यामुळे तिला त्रास नको व्हायला. सो ते एक फक्त प्रेशर असतं. पण ती खूप चिल आहे. तिने ते आम्हाला ते बॅगेजेस तिने कॅरी केले ना, त्याच्यामुळे ते आम्हाला ती खूपच अशी छान ट्रीट करते, खूपच छान मस्ती गंमत सुरू असते, विचारते. सीनमध्ये जसं काही सजेशन असलं ती खूप छान व्यवस्थित सांगते, रागवते पण काही कळलं नाही तर एढा तुला कळत नाही वगैरे सगळं. सो आजीच येते ती तशीच वागतेस. हां, आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल आय्यजींबद्दल की जेव्हा त्यांना आपण असं ऑनस्क्रीन बघणं वेगळी गोष्ट, ऑफस्क्रीन त्यांच्यासोबत काम करणं ही वेगळी गोष्ट.
जेव्हा त्यांना बघितलं हे सगळं करताना तेव्हा ना असं माझाच एक विचार येऊन गेला की आपल्याला इथपर्यंत काम करायचं आणि असंच राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत काम करू. कारण जे सिनियर ॲक्टर आणि जे ॲक्ट्रेस आहेत ते इतके डाऊन टू अर्थ आहेत अजूनही. म्हणजे आपण जनरली बघतो कधी कधी काही नवीन आर्टिस्ट असतात, कधी कधी असं थोडं ऑफ व्हायला होतं आपल्याला काही गोष्टींमुळे. पण हे जेवढे पण काही सिनियर आर्टिस्ट आहेत ते इतके असे आपल्याला सामावून घेतात त्यांच्यामध्ये. सो असं झालं की आपल्याला असं राहायचं आहे, आपल्याला असं शेवटपर्यंत राहायचं, इतकं चांगलं राहायचं आणि आपण आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सो त्यांच्याकडे बघून मला नेहमी असं वाटतं. येस, आणि आत्ता सुरू होतीये मालिका 16 तारखेपासून. खरं तर खूप इंटरव्ह्यू करू आपण पुढे अनेक एपिसोडसाठी. थँक्यू सो मच, आणि तुमच्या दोघांना आणि संपूर्ण टीमला खूप 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 शुभेच्छा नव्या मालिकेत. थँक्यू सो मच. प्लीज बघा आमची मालिका मी जिंकून घेईन सारं. 16 मार्चपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ हॉटस्टारवर. क्या बात है. एक नंबर पाठांतर आहे.